बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलंय। आज प्रत्येक जण घाबरतोय। अचानक बिबट्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून आपला जीव वाचेल, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। महाराष्ट्रातील वाढलेली बिबट्याची दहशत पाहता दोन शास्त्रज्ञांनी बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठीचे 4 उपाय सांगितलेले आहेत। बिबट्यावर एक असं संशोधन झालंय ज्यामधून बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवण्यासाठीचे उपाय बाहेर आले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी ही बातमी आहे। आता बिबट्याच्या हल्ल्यापासून तुम्ही 100% वाचाल, कारण दोन शास्त्रज्ञांनी प्रचंड मोठा अभ्यास केलाय। या अभ्यासातून बिबट्याच्या हल्ल्यातून कसं वाचायचं, बिबट्याने अचानक हल्ला केल्यास काय करायचं, बिबट्या दिसल्यास काय करायचं, बिबट्या आपल्या घरापाशी शेतात येऊ नये म्हणून काय करायचं, अशा 4 गोष्टींवर उपाय सांगितलेले आहेत। खरंच हे संशोधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी अभिनंदनाची बाब आहे। मग आता तुम्ही जरी बिबट्यापासून घाबरत असाल, बिबट्याने हल्ला केल्यावर काय करायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अतिशय शास्त्रीय माहितीने भरलेला हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। कारण की व्हिडिओमध्ये सुरुवातीला बिबट्या दिसल्यावर तुम्ही काय करायचं, अचानक तुमच्यावर जर हल्ला केला तर त्यावेळेस तुम्ही असं काय करायचं की ज्यामुळे बिबट्या पळून जाईल, तुमच्या घराच्या आसपास बिबट्या येऊच नये म्हणून काय उपाय करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावं, हा प्रश्न अतिशय जीवन मरणाचा आहे। आजकाल गावात, शेतात, अगदी घराच्या आवारात बिबट्यांचा वावर वाढलाय। बिबट्यांचे हल्ले होत आहे, अनेक जण मृत्युमुखी पडत आहे, भीतीचं वातावरण पसरलंय, बिबट्यांचा सुळसुळाट झालाय, गावात कुत्रे कमी आणि बिबटे जास्त दिसतात। मग अशा वेळेस या बिबट्यांपासून कसं वाचायचं? बिबट्या तुमच्या समोरून उभा राहिला, बिबट्या जर तुम्हाला काही अंतरावर दिसला किंवा बिबट्याने तुमच्या यावर हल्ला केला तर स्वतःचं संरक्षण कसं करायचं, तर याविषयीच एक संशोधन आता उघड झाले। पहा, पूर्वी अशी माहिती कुठेच उपलब्ध नव्हती। बिबट्या जर अचानक समोर उभा राहिला तर काय करायला पाहिजे, तुम्ही जर कोणाला जर विचारलं तर बऱ्याच वेळा लोक असं सांगतात की बिबट्या जर समोर दिसला तर तुम्ही तिथून वेगानं पळून जायला पाहिजे। पण लक्षात घ्या, बिबट्या हा अतिशय चपळ आणि वेगवान प्राणी आहे। तो तुम्हाला 2 सेकंदाच्या आत धरू शकतो। तर काही लोक असं म्हणतात, बिबट्या जर दिसला तर एखादं झाड जर असेल तर तुम्ही त्या झाडावर चढायला पाहिजे। पण बिबट्या हा असा प्राणी आहे की तो जर त्याला भूक लागली आणि जर शिकार आसपास उपलब्ध नसेल तर तो झाडावर बसलेल्या पक्ष्यांची शिकार करतो, माकडांची देखील शिकार करायला मागे पुढे पाहत नाही। बऱ्याच वेळा तो आपली शिकार झाडावर घेऊन चढत असतो। त्यामुळे तुम्ही जर झाडावर चढले तर तो एका क्षणात तुमच्या मागे झाडावर येऊ शकतो। मग पळूनही जायचं नाही, झाडावर चढायचं नाही। मग नेमकं काय करायचं, त्याचा उभा राहून सामना करायचा की तुमच्या हातात जर काठी असेल तर काठीनं फटके मारायचे की त्याच्यावर दगड भिरकवायचे। पण लक्षात घ्या, बिबट्या काय कमजोर प्राणी नसतो, त्याच्या अंगात जितका वेग असतो त्याच्या दुप्पट त्याच्या ताकद असते। त्यामुळे त्याला दगड मारून किंवा काठी मारणं हाही ऑप्शन नाही। मग नेमकं काय करायचं? बऱ्याच वेळा बिबट्याच्या हल्ल्यात चुकीची माहिती असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा हल्ल्यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। मग काय करायचं याच्याविषयी कोणालाच माहीत नाही। बरेचसे लोक जे यातले स्वतःला एक्सपर्ट समजतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, त्या बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी सांगतात। त्या अशा काही टेक्निक सांगतात, ते एकतर कोणाच्या तरी त्यांनी ऐकलेल्या असतात किंवा त्यांच्या मनातल्या काही कहाण्या असतात। पण त्यामुळेच व्हिडिओमध्ये तुम्हाला शास्त्रीय माहिती देणार आहे। पहा, बिबट्याने हल्ला केला, बिबट्या अचानक समोर येऊन उभा राहिला तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर यासाठी तुम्हाला बिबट्या शास्त्रीय दृष्ट्या समजून घ्यावा लागेल। बिबट्या नेमकं कसा असतो, त्याचा स्वभाव कसा असतो, तो कोणत्या प्राण्याची शिकार करतो, तो कशा प्रकारच्या प्राण्याची शिकार करतो, माणसावर हल्ला करत असताना तो काय करतो, कशा पद्धतीने शिकार करण्याची पद्धत आहे, सगळं सविस्तर तुम्हाला शास्त्रीयपणे सांगतो। पहा, बिबट्या याला इंग्रजीमध्ये लेपर्ड म्हणतात, याचं इंग्लिशमध्ये नाव पॅन्थेरा पार्डस आहे। बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू म्हणतात, हिंदीमध्ये तेंदुआ। बिबट्या हा पॅन्थेरा वर्गातील मार्जार प्रजातीतील एक जंगली हिंस्र प्राणी आहे। मार्जार प्रजातीमध्ये बिबट्या, सिंह, वाघ, हिमबिबट्या, जगवार इत्यादी मोठ्या प्राण्यांचा समावेश होतो। यात बिबट्या आकारानं सर्वात लहान असतो। चित्ता आणि पिमा देखील याच आकारातले प्राणी आहेत। आता पहा, बिबट्याच्या अंगावरील केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचे असतात, त्याच्यावर काळ्या कलरचे गडद ठिपके असतात। बिबट्याची लांबी 3 ते 6 फूट, खांद्याची उंची जवळपास 2 ते 2.5 फूट। नर बिबट्याचं वजन 30 ते 72 किलो आणि मादी जे वजन आहे ते 26 ते 43 किलोच्या आसपास असतं। बिबट्या मुख्यतः जंगल, गवताळ प्रदेश आणि डोंगराळ भागामध्ये आढळतो। बिबट्या सहसा एकटा राहतो, तो समूहात शक्यतो राहत नाही। बिबट्याचा स्वभाव आता लक्षपूर्वक समजून घ्या। बिबट्याचा स्वभाव शांत असतो। आता तुम्ही म्हणाल बिबटे तर भरपूर हल्ले करतात, पण बिबट्या हल्ला नेमकं कधी करतो हे संशोधनात असं उघड झाले, तर तुम्ही ते लक्षपूर्वक घ्या। स्वभावाने तो शांत असतो, शक्यतो तो माणसापासून दूर राहतो,
पण बिबट्या हा अतिशय चपळ आणि बलवान असतो. बिबट्या रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो, त्याला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसतं, त्यामुळे रात्री तो अगदी शिकार करत असतो. बिबट्या शक्यतो लहान भक्ष्यांची शिकार करतो. बिबट्या कमी उंची असणाऱ्या भक्ष्याची शिकार शक्यतो करत असतो. बिबट्या हा निशाचर प्राणी आहे, म्हणजे तो संध्याकाळीच फिरणारा प्राणी आहे. बिबट्या हरिण प्रकारातील जसे सांबर, चितळ, भेकर, काळवीट, तसेच जंगली डुक्कर, रानमांजर, वानर, ससा, साप, मुंगूस, उंदीर, साळींदर, मोर इत्यादी प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करतो. बिबट्या क्वचितच नीलगाय किंवा रानम्हशी किंवा गाई म्हशींची शिकार करतो. बिबट्या झाडावर सहज चढतो, त्यामुळे तो आपली शिकारही झाडावर घेऊन जात असतो. आता जंगलतोड आणि शहरीकरणामुळे त्यांचे निवासस्थान नष्ट झाले आणि त्यामुळे ते आता मानवी वस्तीमध्ये यायला लागले. मग आता बिबट्याचा सामना कसा करायचा पहा. बिबट्या शक्यतो माणसावर हल्ला करत नाही. जोपर्यंत त्याला असुरक्षित वाटत नाही तोपर्यंत बिबट्या कधीही माणसावर शिकार करत नाही. बिबट्या अचानक समोर माणसासमोर येतो तेव्हा माणूस पहिल्यांदा प्रचंड घाबरतो आणि बिबट्याही देखील घाबरत असतो. आपल्याला वाटतं आपणच घाबरलोय, पण बिबट्या देखील घाबरलेला असतो. आता तुम्ही म्हणाल तो माणसाला कसे काय घाबरतो, तर पहा, बिबट्या हा त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर हल्ला करत असतो. आता माणूस उभा जरी राहिला तरी तो बिबट्यापेक्षा त्याची उंची जास्त असते आणि त्यामुळेच तो घाबरत असतो. पहिली गोष्ट, जर त्याची बिबट्याची पिल्लं जर असतील तर त्या पिल्लासाठी तो अधिकच आक्रमक होत असतो. आता बिबट्या जर समोर आला तर काय करायचं पहा. तर पळू नका. घाबरून जर पळाले तर बिबट्या तुमचा पाठलाग करेल. तुम्ही पाठ फिरून न पळता हळूहळू मागे सरकत, म्हणजे त्याच्यावर नजर ठेवत उलट्या पावलाने मागे हळूहळू निघायचं आहे. हे करत असताना बिबट्याच्या डोळ्यात डोळे घाला. थेट डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करा. बिबट्या जर तुमच्यापासून तरीही जात नसेल तर तुम्ही टाळ्या वाजून, ओरडून किंवा काहीतरी एखादी वस्तू वाजून मोठा आवाज करायचा आहे, ज्यामुळे बिबट्या घाबरून मागे फिरू शकतो. उभे राहा, खाली बसू नका. खाली बसल्यास बिबट्याला तुम्ही लहान किंवा सोपे लक्ष वाटू शकता किंवा बऱ्याच वेळा मेलेल्यांचं सोंग करतात, म्हणजे जसं एखाद्या सिनेमामध्ये बघितल्यासारखं एक अस्वल आल्यावर एखादा व्यक्ती मरून पडल्यासारखं करतो आणि ते अस्वल निघून जातो. इथं तसं होत नाही. मेलेल्याचं सोंग केल्यास तुमचं हे ठरलेलं आहे. शस्त्र वापरा. जर तुमच्याकडे दगड, काठी, छत्री, बॅग यासारखी वस्तू असेल त्याचा संरक्षणासाठी वापर करा, म्हणजे जवळ आल्यास वापर करा. चिली स्प्रे, स्वतःकडे चिली स्प्रे ठेवा. चिली स्प्रे मार्केटमध्ये मिळतो तो वापरा. समूहात राहा. संवेदनशील भागावर त्याचा हल्ला करा. जर तो अगदी जवळ आला तर त्याचे नाक आणि डोळे खूप संवेदनशील असतात, त्यामुळे तो जवळ आला तर त्याच्यावर जबर हल्ला करा. गळ्याचं रक्षण करा. बिबट्या सहसा गळ्यावर आणि मानेवर हल्ला करतो, त्यामुळे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. गळ्याभोवती एखादा रुमाल किंवा गमछा गुंडाळा. रात्री फिरणं टाळा. एकाकी फिरू नका. आता बिबट्या जर घरापाशी येऊ द्यायचा नसेल तर टायर आणि मिरचीचा उपाय आहे. आपल्या घराच्या आसपास बिबट्या येऊ नये म्हणून एक उपाय सांगितलाय. प्रसिद्ध अधिकारी आहेत, वन अधिकारी, त्यांनी उपाय जुने टायर घेऊन त्याच्यामध्ये वाळलेल्या मिरच्या टाका आणि या सगळ्या गोष्टींना आग लावून द्या. घराच्या चारी कोपऱ्याला छोटे छोटे टायरचे तुकडे आणि त्यात मिरच्या टाकून त्याचा धूर होऊ द्या. हा उग्र वास बिबट्याला आवडत नाही, त्यामुळे बिबट्या तुमच्या घरापाशी, शेतापाशी येण्यामध्ये बऱ्याच वेळा त्या वासामुळे तो निघून जात असतो. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.